आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यात ट्रान्सफॉर्म बसवण्याच्या कामात कथित गैरव्यवहार, मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र टीसी बसवल्याचा आरोप, चौकशीची जोरदार मागणी। जत तालुक्यातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्म टीसी बसवण्याच्या कामामध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुढे आला असून मंजूर असलेला ट्रान्सफॉर्म एका ठराविक ठिकाणासाठी मंजूर असताना तो प्रत्यक्षात अन्यत्र बसवण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला। या प्रकरणात संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतातून नियमबाह्य कामे झाल्याचा आरोप होत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार लकडेवाडी तालुका जत येथील खोत वस्ती गट क्रमांक 259-3 येथे ट्रान्सफॉर्म मंजूर करण्यात आला होता। या मंजुरीनुसार काही प्रमाणात कामही सुरू करण्यात आले होते, मात्र त्यानंतर अचानक मंजूर झालेला ट्रान्सफॉर्म दरिबा देव परिसरात रात्रीच्या वेळेस विशिष्ट ठिकाणी बसवण्यासाठी वीज खांब उभारणे, आवश्यक तांत्रिक तयारी करणे आदी कामे करण्यात आली। मात्र त्यानंतरही संबंधित ठिकाणी ट्रान्सफॉर्म न बसवता तो अन्यत्र बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे मंजुरीनुसार काम न करता नियमबाह्य पद्धतीने ट्रान्सफॉर्मचे स्थलांतर करण्यात आले का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। या प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला का, तसेच मंजुरीमध्ये कोणताही अधिकृत बदल करण्यात आला होता का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान जत पंचायत समितीचे माजी उपसभापती रविकुमार बगली यांनी यापूर्वीच महावितरणच्या काही अधिकारी, संबंधित ठेकेदार यांच्या संगनमतातून बोगस कामे सुरू असल्याची तक्रार केली होती। या कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता। आता मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र ट्रान्सफॉर्म बसवण्यात आल्याचा आरोप समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्म बाबत योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। चौकशीकडे सर्वांचे लक्ष। या कथित गैरव्यवहाराबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी, तसेच मंजुरीनुसारच काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह विविध स्तरातून जोर धरत आहे। नमस्कार, मी रखमाजी महादेव खोत, राहणार लकडेवाडी, तालुका पोस्ट सोन्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली येथील मी रहिवासी आहे। आणि माझ्या येथे बनगरवाडी टीसीवर ॲडिशनल टीसी बनगरवाडी 47-21-366 या DTC कोडवरील टीसी ॲडिशनल म्हणून माझ्या येथे गट क्रमांक 259/3 या ठिकाणी HTचे पोल उभा करून टीसी स्ट्रक्चर उभा केला आहे। त्या ठिकाणचं काम बंद पाडून त्यांनी DTC कोड 72-11-122 या DTCवर ॲडिशनल काम नसताना माझी टीसी नेऊन दरिदेव मंदिर लकडेवाडी या ठिकाणी टीसीचे पोल, टीसी स्ट्रक्चर आणि टीसी मांडणी करून पूर्ण कामकाज तिथं केलेले आहे। हे कामकाज माडगावचे शाखा प्रमुख प्रमोद माडे आणि तेथील ठेकेदार यांनी तिथं केलेलं आहे। ठेकेदार प्रमोद वाघमोडे व सुपरवायझर ओंकार सुतार यांनी ते काम केलेलं आहे। कामगारांनी सुद्धा तिथं सांगितले तुमचं काम मध्येच का बंद पाडलं, म्हणून मी यासाठी आपले गोपीचंद पळकर साहेब, आमदार जत तालुका भाजप यांनी रखमाजी खोत तुमच्या ठिकाणचंच काम आहे, मी तुम्हाला मंजूर केलो, आणि मेटकरी साहेब PA त्यांनी सुद्धा तुम्हालाच मंजूर केलेला आहे। आरळी डॉक्टर आणि हे आपले सभापती जत तालुका अर्चनाताई पाटील आणि आपले नगराध्यक्ष जत तालुका आरळी रवींद्र आळी साहेब यांनी सुद्धा रखमाजी खोत तुमच्या तिथलंच काम आहे म्हणून सांगितलेले। आणि मी सदर चौकशी DY सब डिव्हिजन संघ येथे गाडे साहेब यांना भेटलो। त्यांनीही तिथं स्थानिक पडताळणी कार्यालयीन पडताळणी करून रखमाजी खोत हे तुमचंच काम आहे म्हणून सांगितले। तसेच कवटे मंकाळ डिव्हिजन कार्यालय या ठिकाणी डिव्हिजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता साहेब विजय पाटील यांनीही तिथं स्थानिक पाहणी करून मला हे तुमचं काम तुमचंच आहे असे सांगितले। सदर हे कामकाज माडगाळ ह्या ठिकाणी व ठेकेदार यांनी चुकीचे केलेलं आहे। त्याची सखोल पाहणी होऊन आमदार साहेबांनी माझे काम माझ्याच ठिकाणी
करण्यात यावी, ही पाहणी व्हावी एवढी नम्र विनंती हात जोडून मी विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.